नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला प्रिन्सेस मागील गळा उंची 2 इंच असलेला ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, म्हणजे बोटनेकच, पण एकदम सिंपल पद्धतीने। या ठिकाणी बघा, शोल्डर घेतलेली आहे 8, शोल्डर 8 इंच घेतली, मोंढा उंची 8। एकदम सोप्या पद्धतीने सांगते, व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी बघा 36 छातीचा आहे, 9 इंच 2 इंच शिलाई मार्जिन। बंद गळ्याचा असेल, मोंढा उंची जास्त असती तर अशा वेळेस आपण गळा उंची 5 पर्यंत छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचे। त्यानंतर ब्लाऊज उंची आणि प्लस त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे। तर मी या ठिकाणी 14.5 घेतले, ब्लाऊज उंची 14 आहे, अर्धा इंच जास्त खालच्या साईडला अशी लाईन मारून घ्यायची, साईडला पण जोडून घ्यायचं। ज्या वेळेस आपला मागील बंद गळा असतो, आधी आपण या ठिकाणी बघा मोंढ्याचा आकार देऊन घेऊ। आतल्या साईडला अर्धा इंच घेऊन मागील मोंढ्याचा आकार द्यायचा। त्याचबरोबर मागील गळा उंची कमी बोटनेक असेल, बंद गळ्याचे ब्लाऊज असतील तर अशा वेळेस 1 इंचानी वरती शोल्डरला वाढवायचे। या ठिकाणी बघा, गळा रुंदी 3 इंच घ्यायची आणि शोल्डरला उतार द्यायचा। पाऊण इंचाचा या ठिकाणी उतार दिलेला आहे। आता कट करून घ्यायचं। एकदम सोप्या पद्धतीने सांगते, ब्लाऊज व्यवस्थित। तर हा आपण वरच्या साईडला शोल्डरला वाढवलं, तर ते का वाढवलं, खांद्याला आपला खेचल्यासारखं होत नाही, गळ्यामध्ये शोल्डरला ब्लाऊज कोणाकोणाला खेचल्यासारखं होतं, त्याचबरोबर मोंढ्यामध्ये सुद्धा टाईट होतो। आता या ठिकाणी आता मागच्या साईडला आपण शोल्डरला वाढवलं, तर या ठिकाणी खालच्या साईडला 1 इंच वाढवायचे आणि जे वरती वाढवलेलं आहे ते कमी करायचं, म्हणजे त्या ठिकाणी तेवढं कपड दुमडायचं आणि शोल्डर घ्यायची। मागील मोंढ्याच्या आकाराला राऊंड मारून घ्यायचं, साईडचं हे करायचं आणि त्यानंतर पुढील माप टाकण्यासाठी 1 इंच वाढवायचे। तर हा ब्लाऊज आपण प्रिन्सेस शिवणार आहे। या ठिकाणी बघा, मोंढ्यासाठी मोंढ्याचा आकार देऊन घेण्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा। आतल्या साईडला पाऊण इंच घ्यायचं आणि आतील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा। या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने गोलाई करून घ्यायची। गळा रुंदी 3 इंच आणि गळ्याला उतार द्यायचा पाऊण इंचावरती। त्यानंतर टक्स उंची, टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच। 36 छातीचा आहे, 1.5 इंच जास्त घेतले, 10-10.5 इंच या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग। जर तुम्ही हुक लूकची पट्टी पुढ समोरून करणार असाल तर तिथं पाव इंच जास्त घ्यायचे। खालच्या साईडला बघा 2 इंचावरती एक सरळ लाईन मारून घेतली, इथं 4 इंच घेतले, तर खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी 3.5 घ्यायचे। एक आता सरळ लाईन मारून घ्यायची। आता टक्स देताना टक्स अंतर किती घेणार, 2 इंच, 2-2.5 इंच घेऊ शकता। छाती घेर जास्त असेल, छाती घेरानुसार 2 ते 2.5 इंच अंतर घ्यायचं मोंढ्याच्या साईडला, कमरेला खाली। त्यानंतर दोन्ही साईडनी आपल्याला 1.25 इंच किंवा 1-1 इंच घ्यायचं। जेवढं तुम्ही अंतर घेतलेलं असतं त्याचे निम्मे दोन्ही समान भाग करायचे। त्यानंतर मोंढ्यामध्ये जोडून घ्यायचं। या ठिकाणावरून अर्धा इंच वरती घ्यायचं,
जर इथे सुद्धा आपल्याला थोडंसं वरती घेतलं तरी चालतं, हुकच्या पट्टीच्या साईडला. गळा या ठिकाणी बघा मी व्ही गळा घेणार आहे, थोडासा गोल राऊंडमध्ये. गळा उंची आपल्या आवडीप्रमाणे 6, 7, 8, 9 पर्यंत ठेवू शकतो. मागील बंद गळ्याचा आहे. पुढील हा ब्लाऊज व्यवस्थित बसणार. तर या ठिकाणी मी थोडासा व्ही आकार घेतला आणि थोडीशी गोलाई दिलेली आहे. 1/2 इंच ते अर्धा इंच आपण देऊ शकतो. आता ही कट करून घ्यायचं. तर बघा हे मोंड्याचा आकार आतील व्यवस्थित कट करायचा. त्यानंतर ह्या जो आपण गळा कट केलाय त्यानुसार गळा कट करून घ्यायचा. हे टक्स उंची जी आहे ते बरोबर मार्किंग करून घ्यायचं, तर खालीवर व्हायला नको. बाही, आता बाहीची बघा, बाही घडी, छातीचा 4था भाग, बाही उंची आपल्या आवडीप्रमाणे. आधी आपण कपडा व्यवस्थित अंतरला की नाही ते चेक करून घ्यायचं. खालीवर तर झालेला नाही ना ते पाहायचं. आता बाही खोली 3.25 घेतली. 1.5 पावणे 2 इंच आतमध्ये घेतले. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. त्या ठिकाणावरून परत आपल्याला वरच्या साईडला बॉक्स तयार करून घ्यायचा. मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर दंडघेराला अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये पॉइंट घेऊन वरती मोंड्याच्या ठिकाणी मोंडा खोलला जोडून घ्यायचं. आणि त्यानंतर दंडघेराच्या ठिकाणी अर्धा इंच वरती घेऊन गोलाई द्यायची दंडघेराला खालती. त्यामुळे काय होतं, ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो, कुठलीही अडचण येत नाही. या पद्धतीने आपली बघा अस्तर कटिंग झाली. पुढील मोंड्याचा आकार सुद्धा आता बाहीचा हा आपण देऊन घेतला. खालच्या साईडला जे दंडघेराला आपण अर्धा इंच गोलाई दिली ती कट करून घ्यायची. आता हे आपण अस्तर कट केलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण ब्लाऊज वरती ठेवून कट करून घेऊया. ही आपली प्रिन्सेस बंद गळ्याची ब्लाऊजची कटिंग केली. तर या ठिकाणी बघा मी कट करून घेतलं. आता शिलाई करूया. मागच्या गळ्याचा आपण आकार दिलेला नव्हता, तर या ठिकाणी बघा 2.5 इंच आपण मागच्या साईडनी उंची घेतली. 2.5 पण नाही, 2च आहे. मागची गळा उंची 2 इंच आहे. आता हा आपण ब्लाऊज शिवून घ्यायचा. हा बंद गळ्याचा पण होतो, बोटनेक होतो. जर हा ब्लाऊजला आपण गळा कट नाही जरी केला तरी हा ब्लाऊज व्यवस्थित बसतो. या मापावरती आपण शोल्डर मोंडा उंची घेतलेली आहे. याच्यावरती जर तुम्ही गळा उंची आहे तेवढी ठेवली, 0 वरती ठेवली किंवा 1 इंच घेतली, 1.5 इंच घेतली तरी तुम्हाला हा ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे. कोणाला असं वाटलं की आपल्याला बंद गळ्याचा शिवायचा पूर्णच, तरी आपण हा शिवू शकतो. फक्त अर्धा इंच गोलाई द्यायची, म्हणजे मागच्या साईडला फुगा येत नाही. आता या ठिकाणी बघा आपण अस्तर जोडून घेतो ब्लाऊजला. कमरेला अस्तर लावून घेतलं, दाब टीप देऊन घेतली. आता आपण साईडनी टीप मारून 1/2 इंचावरती शिलाई करतोय.
तर मोंढ्याच्या साईडला बघा कसं व्यवस्थित म्हणजे आपण आकार देऊन जसा आकार आहे त्याच्यावरतीच आपण 5 इंचावरती शिलाई मारतो. एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं. आता मागील टक्स उंची 5 इंच, कारण की आपण या ठिकाणी गळा काही करत नाहीये, आहे तसंच ठेवणार आहे. तर या ठिकाणी जास्त आपला फुगा आलेला नाही. आता समोरील भाग तयार करून घेऊ. तर या ठिकाणी बघा समोरासमोर दोन्ही आपण भाग ठेवलेले आहेत. आता त्याच्यावरती सरळ भाग खाली आणि वरती अस्तर ठेवून 5 इंच अंतरावरती आपण शिलाई करून घ्यायचं. या ठिकाणी बघा आपण बरोबर 5 इंचावरती आपण शिलाई करून घेतो. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकायचं. त्यामुळे ब्लाऊजला आपले व्यवस्थित फिनिशिंग येते. प्रत्येक पार्ट हा आपल्याला व्यवस्थित शिवावा लागतो, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. आतील फिनिशिंग एकदम जसं आपल्याला वरून ब्लाऊजला फिनिशिंग पाहिजे त्याचप्रमाणे आतून सुद्धा असली पाहिजे, याची काळजी घ्यायची. प्रिन्सेसचा आपला साईडचा भाग बघा, आपण प्रत्येक ठिकाणी कपडा थोडासा जास्तच ठेवलेला आहे, तर आपण ते अस्तर जोडल्यानंतर तो कट करून टाकतो. तर बघा मी अस्तर जोडताना बरोबर एकसारखं 5 इंच अंतरावरतीच आपण शिलाई मारतो. त्यामुळे ब्लाऊजला आतल्या साईडला फिनिशिंग खूप छान दिसते. एक्स्ट्राचं कापडसुद्धा त्याचा कट करून घेतलं. या ठिकाणी बघा जशी आपण 5 इंच अंतरावरती अस्तर जोडून घेतलं त्याच्यावरतीच आपण दुसरी शिलाईसुद्धा दिली. परत आपण आधी चेक करून घ्यायचं जोडल्यानंतर दोन्ही भाग बरोबर आलात की नाही, फिनिशिंग आहे की नाही, मग त्याच्यानंतर डबल शिलाई करायची. आता आपण दुसरा भाग सुद्धा असाच जोडून घ्यायचा. तर बरोबर आपली जेवढं आपण 5 इंचावरती शिलाई देतो त्याचप्रमाणे आपण ब्लाऊज तयार करताना सुद्धा त्याच्यावरतीच आपली शिलाई आली पाहिजे, ही काळजी घ्यायची. ज्यांना आतल्या साईडनी फिनिशिंग येत नाही त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपला वरच्या साईडनी आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये नाही, तर आपल्याला आतल्या साईडनी सुद्धा फिनिशिंग ब्लाऊजला पाहिजे. आता आपण याला हुक लूकची पट्टी लावून घ्यायची. या ठिकाणी बघा ब्लाऊजचं कापड आणि वरती अस्तर ठेवून लूकसाठी मी ही पट्टी तयार करून घेते. हुकसाठी लावण्यासाठी नुसतं अस्तर घ्यायचं. या ठिकाणी खालच्या साईडला मी लूकची पट्टी ठेवली. कमरेला आपल्याला खालच्या साईडला पट्टी लावायची, ओपन आहे त्यामुळे खालच्या साईडला आपण दुमडलं नाहीये. जसं बाकीच्या ब्लाऊजला लावतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा लूकची पट्टी लावून घेते. साईडला शिलाई दुमडून घेतलं. आता वरच्या आणि खालच्या साईडला कुठेही दुमड दिलेली नाही. आता ही मार्किंग करून घ्यायची हुक लावण्यासाठी आणि लूकची घरं करून घ्यायची. लूकची घरं करताना या ठिकाणची शिलाईची टीप एकदम बारीक असली पाहिजे, याची काळजी घ्यायची. यामुळे काय होतं की ब्लाऊजची शिलाई, लूकची शिलाई उसवत नाही आणि ब्लाऊज फिटिंगमध्ये असल्यामुळे काही वेळेस या ठिकाणी जी घरं केलेली असतात, मोठी शिलाई असेल तर ते उसवले जातात. त्यामुळे बारीक शिलाई ठेवायची की जेणेकरून आपल्याला डबल शिलाई मारायची गरज पडत नाही. तर या ठिकाणी आपले लूकची घरं तयार झाली. या ठिकाणी बघा आता हुकची पट्टी लावण्यासाठी वरच्या साईडला लावायची
आणि खालच्या साईडला दुमडून द्यायची. नख मारायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर वरती आपल्याला अशी शिलाई करायची. त्यानंतर अशी परत आपल्याला आतल्या साईडने शिलाई मारून घ्यायची. या ठिकाणी तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर हातशिलाई करू शकतात, टीप मारायची असेल तर टीप मारू शकतात. त्यानंतर कमरेला आपल्याला खालच्या साईडला जसं मागच्या साईडला आपण कमरपट्टी लावतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला कमरपट्टी लावायची आहे समोरील भागाला. तर या ठिकाणी बघा असं आपल्याला पट्टी लावावी लागते. पुढच्या साईडला आतल्या साईडनी 5 इंच दुमडली. या ठिकाणी बघा कमरपट्टी लावताना पुढच्या साईडला मागचा भाग ठेवून बघायचा की जेणेकरून खालीवर होणार नाही. हे चेक करूनच लावावं लागतं. कधी कमी जास्त होतं. जर असं कमी जास्त झालं, जर तुम्हाला तिथे 1 टक्स द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात जास्त झालं तर. नाहीतर आपलं नेहमीप्रमाणे माप आलेलं असेल, जसं आपण माप घेतलं, कपडा हलला जातो मग कधी कधी खालीवर होतं 5 इंच अर्धा इंच. तर टक्स घ्यायचा मोंड्याच्या आणि कमरेच्या मध्यावरती. त्यानंतर जशी कमरेला आपण पट्टी लावतो त्याप्रमाणे दोन्ही साईडला पट्टी लावून घ्यायची. दुसऱ्या ह्याची पण आपण लावून घेतली. अशा पद्धतीने आपले दोन्ही समोरील भाग तयार झाले. आता शोल्डर जोडायची. दुसऱ्या साईडने सुद्धा बघा शोल्डर जोडून घ्यायची. शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला गळपट्टी लावायची आहे. गळपट्टी तिरकस कपड्यामध्ये कापून जोडून घ्यायच्या पट्ट्या सगळ्या. गळपट्टी आपल्याला 1.5 इंचाची, 1 इंचाची, 1.25 इंचाची, 1.5 इंचाची तुम्ही घेऊ शकतात. तर तुमच्या सोयीनुसार किती इंचाची घ्यायची ते ठरवायचं आणि लावायचं. वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही इंचाच्या जशा पट्ट्या घ्यायचाल 1.25 इंच, 1.25 इंचाची, त्यानुसार तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याचा लुक येईल. आता या ठिकाणी बघा आपण जी गळपट्टी घेतली दुमडून एकसारखी लावायची. या ठिकाणी हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही गळपट्टी कशी लावतात, व्यवस्थित लावली, एकसारखी लावली तर गळ्याची फिनिशिंगसुद्धा त्याचप्रमाणे दिसते. जर तुमची थोडीफार पुढे मागे शिलाई झाली किंवा वेडीवाकडी आली तर गळ्याचा लुक जातो, हे लक्षात घ्या. लावल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड असतं ते आपल्याला अशा पद्धतीने कट करावं लागतं. ते कट केल्यानंतर जिथं गोलाई आहे त्या ठिकाणी आपल्याला अशी कट मारावे लागतात. यामुळे काय होतं, आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो, फिनिशिंगमध्ये येतो, कुठेही चुन्या दिसत नाहीत, ताणल्यासारखा होत नाही. नाहीतर कधी कधी खेचल्यासारखं होतं. त्यानंतर आपल्याला आपल्या गळपट्टीवरती दाबटीप द्यावी लागते. दाबटीप दिल्यामुळे आणखीन आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित लुक येतो. त्यानंतर आतल्या साईडला पट्टी दुमडून घ्यायची. ही जी शिलाई करतो दुमड आपण गळपट्टीला देतो तर हातशिलाई केल्यानंतर ही तुम्ही काढू शकता. आणि जर नसेल काढायची तर तुम्ही साईडला आणखीन एक दिली का डबल टिप छान दिसते. म्हणजे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे बदल करू शकतो. या पद्धतीने समोरचं झालेलं आहे. आता आपल्याला भाई लावायची. या ठिकाणी बघा शोल्डरला थोडंसं कापड जास्त झालं तर या ठिकाणी टेप असा ठेवायचा आणि थोडीशी गोलाई द्यायची. म्हणजे आपलं 1.25 इंचानी थोडासा फरक पडलाय तर तो कपडा हल्ला गेल्यामुळे पण होतं.
आता तुम्ही म्हणाल आपला ब्लाऊज बरोबर येईल ना, कुठलीही अडचण येणार नाही, बरोबर बसतो. या ठिकाणी बघा, भाई जोडताना सुद्धा साईडचे भाग, भाईचा भाग आपल्याला चेक करावा लागतो. हा सुद्धा मागचा पुढचा भाग खालच्या साईडला चेक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला भाई लावायची असते. भाई लावताना सुद्धा भाई आपली बसते का नाही ते चेक करायचं. मागचा भाग मागच्या साईडला, पुढचा भाग पुढच्या साईडला ठेवायचं आणि चेक करायचं. या पद्धतीने असं चेक करून घ्यायचं. भाई कमी पडते का जास्त होते बघायचं. आता या ठिकाणी बघा जास्त झालेला आहे 1 इंच, तर तेवढा अर्धा इंच सोडून आपल्याला भाई लावायची. कधी कमी पडत नाही, पण कधी चुकून असं झालं तर अशा पद्धतीने करायचं. भाई कमी पडली तर जे उरतं तेवढं अंतर सोडून भाई लावायची. 2 भाग समान करायचे. आणि जर भाई जास्त झाली तर भाई किती जास्त झाली तेवढीच बाहेर सोडायची. अशा पद्धतीने आपल्याला बदल करावे लागतात. पण कधीही आपण टेन्शन घ्यायचं नाही की बाबा हे असं का झालं. थोडंफार इकडं तिकडं होत असतं, फक्त आपल्या शिवण्याची फिनिशिंग जमली पाहिजे आणि आपल्याला कुठे चुकलं ते लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागतो. पेपर कटिंगचा झाला, ब्लाऊज शिलाईचा झाला, कुठलंही असू द्या, काम तुम्हाला मेहनत भरपूर करावी लागते, सराव भरपूर करावा लागतो, तरच तुम्ही परफेक्ट होतात कुठल्याही कामामध्ये. मेहनत भरपूर आहे. आता आपल्याला पूर्ण ब्लाऊजला भाई लावून झाली. साईडची फिटिंग. आता कमर घेर घेतोय. कमर घेर या ठिकाणी बघा 32-33 आहे. उरलेल्या भागाचे 4 भाग करायचे. किती येते तेवढे आपण कमरेला ठेवणार. या ठिकाणी बघा 2 इंच आले. मोंडा फिटिंग 8 वरती, दंडघेर 6.5, जशी तिकडे केली तशीच या ठिकाणी सुद्धा आपण फिटिंग करून घेतोय, म्हणजे फिटिंगची मार्किंग करतोय. आता या ठिकाणी बघा जशी मार्किंग केली त्याचप्रमाणे याच्यावरती शिलाई करून घ्यायची. तुम्ही सिंगल शिलाई मारा, डबल शिलाई मारा. डबल म्हणजे साईडला पाव इंच अंतरावरती जे आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच 2 इंच ठेवतो त्याच्यावरती आपण एक्स्ट्राच्या शिलाई मारू शकतो. जर तुमची तब्येत जास्त झाली तर उसवल्यानंतर ब्लाऊज परफेक्ट बसतो. तुम्ही म्हणसाल मग बरोबर बसेल का, तर ब्लाऊज बसणार, कुठलीही अडचण येत नाही. जर झाली तर थोडीफार छाती घेरामध्ये कमी जास्त होते, पण एवढा नाही फरक पडत. आणि अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस ब्लाऊज परफेक्ट झालेला आहे, पूर्ण तयार झाला. फक्त याचे राहिले गळ्याची हतशिलाई, हुक लूक तर आपण मशीनवर केले. अशा पद्धतीने आपला बंद गळ्याचा प्रिन्सेस ब्लाऊजची शिलाई आणि कटिंग आणि शिलाई पाहिली. या ठिकाणी बघा समोरील गळा 9 आलेला आहे. याचा पप पण व्यवस्थित आला, मोंढ्यामध्ये पण व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला ब्लाऊजची शिलाई, कटिंग आणि शिलाई दाखवली. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा.